ना संविधान ते 2 वर्ष 11 महिने 18 दिवसामध्ये लिहिण्याचं काम झालं असेल, पण त्याचं विटा रचायचं काम या देशामध्ये खूप आधीपासून सुरू आहे, खूप आधीपासून. मग मी तुम्हाला उदाहरणासाठी सांगेन, तुकोबांचा एक अभंग आहे. मित्र कलमांच्याकडे येतो. तुकोबांचा एक अभंग आहे. त्या अभंगात म्हणतात, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र सर्व हे अधिकार, बाळे नारी नर याहुनी वेशाही. पुन्हा आणखी एक अभंग आहे, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद ब्रह्म अमंगळ. आता हे झालं तुकोबांनी कधी लिहून ठेवलेलं, 350 वर्षांच्या पूर्वी लिहून ठेवलेलं. आता भारताचं संविधान काय म्हटलं बघा या पुस्तकात, किती आर्टिकल 15 मध्ये, जात धर्म लिंग प्रांत जन्मस्थान या आधारावर आम्ही भेदभाव करणार नाही, भेदभाव करणं गुन्हा असेल. आता ते अभंग आणि हे एकत्र करून बघा, वेगळं आहे का? तेच आहे, दोन्ही एकसारखं आहे. तिकडे तुकोबा म्हणतात ब्राह्मणांना अधिकार आहे, क्षत्रियांना अधिकार आहे, शूद्रांना अधिकार आहे, वैश्यांना अधिकार आहे, महिलांना बाळांना सगळ्यांना अधिकार आहे. भारताचं संविधान म्हणतंय कुणासोबत पण भेदभाव करायचा नाही, भेदभाव करणं गुन्हा असेल, सगळ्यांना संधी मिळाली पाहिजे. वेगळं आहे, एकच आहे. असं विचार करायला गेलो आपण तर ज्ञानोबा तुकोबा तिथपासून त्याच्या आधीपासून बुद्ध चारवाक महावीर यांच्या जीवनातली जी जी तत्व त्यांनी सांगितली ती आम्हाला संविधानाच्या पानापानावर दिसायला लागली. शिवरायांच्या राज्यकारभारामध्ये ज्या ज्या गोष्टी आपल्याला सांगितल्या गेल्या त्या आपल्याला संविधानाच्या पानापानावर दिसायला लागतील. आम्हाला हे जोडून बघायला पाहिजे. समजतंय? काल मी तुम्हाला विठ्ठल शिवाजी असं जोडून सांगितलं. आता पुढं आपल्या सगळ्यांची याच्या पुढची जबाबदारी काय आहे? हे संविधानाच्या प्रास्ताविका, हे संविधान तुला अर्पण केलंय? नाही. तुला पण नाही. तुला संविधान तुला अर्पण केलंय का? नाही केलं. तुला नाही. तुला अर्पण केलंय का? मग केलंय का? तुला अर्पण केलंय? नाही. तुला केलंय? कुणी केलंय? बाबासाहेबांनी केलं तुला अर्पण. तुला त्यांना माहिती होतं ह्यो जन्माला येणार आहे आणि याला अर्पण करायचं. तुला अर्पण केलंय का? नाही. तुला तुमच्यापैकी कुणाला अर्पण केलंय? हात वरती करा जरा. बस केलंय अर्पण? तर हात मोठा तरी करा केलं असं म्हणत असाल तर. अर्पण केलंय. कुणी केलंय? आपण स्वतः. तूच केलंयस? स्वतः अर्पण केलं. तूच तुला अर्पण केलंयस? काय वाजवा त्यासाठी? हे संविधान त्या संविधान सभेतल्या लोकांनी, त्याचा सिंहाचा वाटा असणाऱ्या बाबासाहेबांनी लिहून करायचं काम लिहिण्याचं काम पूर्ण केलं. पण हे अर्पण कोण कुणाला करतोय? आपणच आपल्याला करतोय. हे बाबासाहेबांनी लिहायचं काम केलं त्यांच्या सोबत असणाऱ्या 299 लोकांच्या सोबतीनं. पण हे अर्पण करायचं काम त्यांनी नाही केलं. ते कोण करायला लागलंय? आपण करायला लागलोय. कुणाला अर्पण केलंय? हा एक करार आहे. कुणी कुणासोबत केलेला? आपणच आपल्या सोबत केलेला कमिटमेंट आहे. कुणी कुणासोबत केली कमिटमेंट? आम्ही एवढे दिवस कमिटमेंट नुसतं वाचतच होतो. काय कमिटमेंट दिली? सही केली आम्ही कमिटमेंटवर, त्या करारावर, पण करार काय केला हे समजून घेतलेलं नाही. याच्या पुढं हे आपण अधिक, म्हणजे मी काल जे बोललोय, रात्री जे बोललो, आता जे बोललो, हे याचा फक्त 0.025% भाग असेल. याच्या पलीकडे अजून वरचं संविधान आहे. आता हे बघायचं कुठं? का सगळं सांगत बसायचं आम्ही? सगळं सांगितलं तर तिकडं भोसले सरांना अजून एक 2-4 महिन्यांचा कॅम्प घ्यावा लागेल. आणि तेवढं हाय. म्हणजे तुम्हाला मजा म्हणून सांगतो, फक्त प्रास्ताविकाना रोज 3 तास पद्धतीने आम्ही 40 दिवस समजून घेतो. किती? 40 दिवस फक्त प्रास्ताविका. 40 दिवस चालू होती, संपतच नव्हती. आणि ते एवढं की त्याच्यानंतर पण आम्हाला वाटलं की अजून राहिलंय त्यातलं. आता एवढं समजून कसं घ्यायचं? तर पहिलं काम तुमच्याकडचं की तुम्ही किमान याची प्रास्ताविका तुमच्यासाठी म्हणून जिथं जिथं जे जे मिळतंय, जे जे वाचायला मिळेल ते तुम्ही समजून घ्यायला पाहिजे. ओके?
दुसरं समजून घेणं नाही, तर सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक घटनेकडं याच्या दृष्टिकोनातून बघायला पाहिजे. मी तुम्हाला एक मंत्र देणार आहे, ताईत देणार आहे. गांधीजींनी पण दिला होता संविधान सभेमध्ये. ज्यावेळेला मागायला गेले होते ना गांधीजी कसं संविधान बनवायचं, त्यावेळेला त्यांनी एक ताईत दिला होता की मी ताईत देतो बापू असं म्हटले होते. आणि ते काय म्हटले, त्यावेळेला ते काय म्हटले होते की एखादी घटना तयार, एखादा कलम तयार करत असताना, एखादा आर्टिकल लिहित असताना किंवा एखादा नियम बनवत असताना तुमच्या डोळ्यासोबत या देशातला सगळ्यात फाटका तुटका माणूस आला पाहिजे, त्याच्या उन्नतीसाठी ते घडतंय का याचा जाणीव आपण ठेवली पाहिजे, असं त्यांनी त्या संविधानकर्त्यांना, संविधान निर्मिती करणाऱ्या भेटायला गेलेल्या लोकांना सांगितलं होतं. संविधान निर्मात्याने जे काही काम केलं ना, तेच काम आपल्या आजच्या खासदारांचं आहे. खासदारांचं काम काय माहिती ना तुम्हाला? हे संविधान बनवताना ज्यांनी जे काही काम केलं तसंच काम आता खासदारांचं आहे. आता आपले पण खासदार ते गांधींचं ऐकतात, होय की? ते एखादा निर्णय घेत असताना देशाचा फाटका तुटका माणूस डोळ्यासमोर ठेवत असतील ना, मग कोण ठेवतात? काहीतरी तिथं पण घडलंय. ते घडलं नाही आहे, त्यांचं घडलं नाही आहे, आपलं घडलंय. त्यासनी तिथं उणी पाठवलं म्हणजे आपलं काहीतरी घडलंय. सह फिरून कुठे येतंय? आपल्यावर येते. म्हणजे याचा पाऊस कोण आहे? आपण आहे. आपला स्रोत आहे, इथनं सुरुवात होतोय आणि ते येऊन कुणावर थांबतोय? बघा, संविधान नावाची गोष्ट अशी आहे की जिला सुरुवात झाली 26 नोव्हेंबर 1949 ला, पण तिला शेवट, गोष्ट शेवट असतो ना, गोष्ट शेवट असतं, हॅपी एंडिंग असतं. तिला शेवट जोपर्यंत संविधान आहे तोपर्यंत ही गोष्ट चालणार आहे. ही गोष्ट कुणावरची आहे? गोष्टीत राजा असतो, गोष्टीत राणी असते, बरंच काय काहीतरी असतं गोष्टीत, हो की नाही? त्यांच्यावरती गोष्ट चालत असते. ही गोष्ट कुणावरची आहे? आपल्यावरची. मग एखाद्या राजानं गोष्टीमध्ये चांगल्या गोष्टी केल्या की गोष्ट सुंदर बनते. ही गोष्ट सुंदर कोणी बनवायची? तुमच्या रोजच्या आयुष्यात तुम्ही जे काय कराल त्याच्यामुळे ही गोष्ट सुंदर होणार आहे. जे कराल ते मूल्यांच्या बाजूने असलं पाहिजे. म्हणजे एक तराजू घ्यायचा हातात, त्या तराजूच्या डाव्या बाजूला ठेवायचं संविधानाच्या सोबत असणाऱ्या गोष्टी, संविधानाच्या सोबत असणारं तुमचं बोलणं, चालणं, वागणं, करणाऱ्या कृती. कुठे ठेवायचं? डाव्या बाजूला. आणि उजव्या बाजूला ठेवायचं संविधानाच्या विरोधात असणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी, आपलं बोलणं, चालणं, वागणं, हे सगळं कुठे ठेवायचं? उजव्या बाजूला. मग कुठलं पारडं रिकामं करायचं? उजवं. आणि कुठलं जड करायचं? डावं. हे डावं पारडं तुम्ही तुमच्या आयुष्यातलं जड करायचंच आहे, या देशातलं सुद्धा करायचं आहे. आणि कुठलं रिकामं करायचं आहे? कुठलं? उजवं. ते तुमच्या आयुष्यातलं उजवं रिकामं करायचंच आहे आणि देशातलं सुद्धा रिकामं करायचं आहे. आता जरा भडलंय ते रिकामं करायचं जबाबदारी आपली आहे म्हणून एवढं सगळं चाललंय. कळतंय? आता याची ताकद काय आहे? सगळ्यात शेवटचा मुद्दा मांडणार आहे, थांबणार आहे की या पुस्तकाची ताकद काय आहे. हे काहीतरी आहे ना, काहीतरी पुस्तक आहे. एक उदाहरण देतो. आपल्या देशाचे आत्ताचे पंतप्रधान, त्यांचं नाव ती ना, मागच्या निवडणुकीच्या काळातच त्यांनी असं ठरवलं की मी आणि माझं जे काही सत्ता आहे, आमचं जे सरकार आहे, ते लोकांसाठी बरंच काय काय करायला लागले. ते करायला लागले ते कुणाला समजायला पाहिजे? लोकांनी समजायला पाहिजे. म्हणून त्यांनी देशभरातून जवळपास 4,500 ट्रक तयार केले. आणि ते ट्रक सजवले, बोर्ड लावले त्याला मोठे मोठे, स्क्रीन लावल्या मोठ्या मोठ्या आणि गावागावामध्ये पाठवले की आमच्या योजना अशा आहेत, आमच्या योजना तशा आहेत, आमच्या आहेत, असं पाठवलं. पाठवल्यानंतर एका गावामध्ये तो ट्रक आला आणि त्या ट्रकला एका पोरानं अडवलं. ते पोरगं काय म्हटलं माहित आहे का? ते असं म्हटलं, त्यांनी प्रश्न विचारला, देशाचं नाव काय आहे? भारत आहे. मग सरकारचं नाव काय पाहिजे? भारत सरकार पाहिजे. त्याच्यावर लिहिलं होतं मोठ्या अक्षरामध्ये, मोदी सरकारची गॅरंटी. मग त्यानं काय म्हटलं, देशाचं नाव काय आहे? सरकारचं नाव काय पाहिजे? मोदी सरकार आलं कुठून? असा प्रश्न विचारला. आणि काय झालं माहितीये का, त्या गावात तर यात्रा बंद पडलीच पडली,
पण महाराष्ट्रातल्या जवळपास 60 बघून 60 ठिकाणी ती यात्रा बंद करण्यात आली. आणि पुढची मजा बघा की ते बंद झाल्यानंतर देशभरातनं त्याला गुजरातमध्ये, मध्य प्रदेशमध्ये, छत्तीसगडमध्ये ते यात्रेला विरोध व्हायला लागला. केंद्र सरकारला, महाराष्ट्र देशाच्या केंद्र सरकारला असं करावं लागलं की योजना ते ट्रकच बंद पाडावं लागलं. पुढे ते आलंच नाही. आता त्या सरकारकडं ईडी हाय. ईडी माहिती आहे ना तुम्हाला? मी तुमच्या वेळा असताना ईडी नावाचा प्रकार माहितच नव्हता मला. तुम्हाला आताच ती माहिती आहे. सीबीआय आहे, पोलीस यंत्रणा आहे, बरंच काय काय आहे की नाही त्यांच्याकडं. त्या पोराचं आज त्यानं बंद पाडलं का नाही त्यांचं नाव? तुम्ही त्याच्यानंतर मोदी सरकार असं कुठं ऐकलंय का? आता हल्ली कुठंच ते नाही. पेपर मधनं पण गायब झालंय आणि लोकांच्या तोंडातनं पण गायब झालंय. तर मला सांगा त्या पोराचं काय केलं असेल? आता त्यानं ज्यानं अडवलं त्याला काय केलं असेल? मारलं असेल त्याला. कुणी? पोलिसांनी पकडून नेला असेल आणि मारला असेल. अजून त्याची बदनामी केली असेल त्याची. हे करणार आहे. पुढं अजून काय काय केलं असेल त्या पोराचं? गायब केलं असेल त्याला. आहे ना त्यांच्याकडं सत्ता आहे, सत्तेची वेगवेगळी केंद्र आहेत, जेलमध्ये टाकलं असेल. अजून सत्तेचा दुरुपयोग करून त्रास दिला असेल. हा तू लहान आहेस आणि तुला काही एवढं कसं काय तुला बोलायला येत नाही, बरोबर की नाही? अजून काय केलं असेल? कोशिश केला असेल, अत्याचार केला असेल. तुम्हाला सांगू का त्या पोराचं ते काय बी बिघडू शकलं नाही. ते पोरग रोज त्या दिवसापासून म्हणजे 13 डिसेंबर 2024 पासून रोज एकही दिवस न चुकता वेगवेगळ्या गावात जाऊन या संविधानाबद्दल सांगतोय आणि म्हणतोय की हे ताकदीचं पुस्तक आहे. माझं काय बिघडलं नाही, तुमचं पण काय बिघडवणार नाही, कारण याची ताकद तुमची आहे. ही ताकद मला वाटतं त्या पोराचे वडील आमदार असतील, खासदार तरी असतील, मग त्यांच्या घरात कोण ना कोणतरी मंत्री तरी असत, मग श्रीमंत तरी असतील.